माझी मुलगी येते, तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं. नरसिंह किल्लेदार आणि आयन साहेब यांच्यामध्ये लय वादावादी झाली. आता आर्यन कुठे तेवढं सांग. जर तिला कळलं की तुम्ही अजूनही तिच्यावर संशय घेताय तर ती आणखी दुखावली जाईल. खरं सांग जानकी, तू कुठे गेली होतीस? आर्यनला भेटायला. का गेली होतीस त्याला भेटायला? त्यानेच मला भेटायला बोलवलं होतं. मी तीर्थयात्रेला जायचं म्हणतेय खरं, पण मला नाही वाटत मी जाऊ शकेन असं. मी आत्ताच एका माणसाला घराच्या मागच्या भिंतीवर आतमध्ये शिरताना पाहिलंय. जा रे, आतमध्ये बघून ये. थांबा, काय झालंय मोहन काका? नाही म्हणजे एवढ्या रात्री घरी आलात, काय झालंय काय? अमृताताई, आपल्या घरामध्ये कोणतरी आहे असं वाटतंय. नाही अहो, तुमच्याशिवाय घरात कोणीच शिरलेलं नाहीये. आणि तसंच काही वाटलं तर मी सांगते तुम्हाला. अहो पण मोहन काका, सांगते ना, घरात कोणीही आलेलं नाहीये. हा अमृता, कुठे आहेस तू? व्यवस्थित आहेस ना? हे बघ अमृता, तू माझी काळजी अजिबात करू नकोस. तुमच्या गावाच्या नाक्यापर्यंत पोचलोय मी. इतक्या सहजासहजी मी तुझ्या बाबांच्या हाती नाही लागणार. त्यांचं नाव जर नरसिंह किल्लेदार असेल ना, तर माझं नावही आर्यन सरतापे आहे. स्वतः काढली सकाळी, असं कसं सापडत नाही म्हणजे काय? इथेच कुठेतरी असायला पाहिजे ना. मी पाहिली. आत्याबाई, काय शोधताय? मी काही मदत करू का? कसली मदत बाई? इथे नुसता सगळा घोटाळा झालाय. ही जानकी नसली ना घरात की एक वस्तू जागच्या जागी सापडत नाही बघ. आता माझी गोळ्यांची डबी सापडत नाहीये. केव्हाची शोधतेय मी. त्याच्यावर काही नाव वगैरे लिहिलं होतं का? किंवा कुठल्या रंगाची होती मला सांगा ना, मी शोधून देते. तू कशाला त्रास घेतेस? त्यात कसला आलाय त्रास? आत्याबाई, मी तर म्हणते ना, नरसिंहरावांसारखी तुम्ही पण स्वतःसाठी एक पीए ठेवा. मी होऊ का तुमची असिस्टंट? मग मी सगळी कामं करीन. तेवढाच या घराला माझा उपयोग. अगं, उपयोगासाठी आली आहेस का तू या घरात? उलट या घरातल्या सगळ्यांनी तुझी बर्दास्त ठेवली पाहिजे. पाहुणी आहेस तू या घरात. हो ना, या घरचीच नाही, आता सगळीकडे पाहुणी म्हणूनच उरली आहे. हे काय निघालीस कुठे? आधी मी काय सांगतेय ते ऐक. सकाळची गोळी सकाळच्या जेवणाच्या नंतर, रात्रीची गोळी रात्रीच्या जेवणाच्या आधी, संध्याकाळी एक बिन साखरेचा चहा आणि रात्री झोपताना थंडगार दूध. उद्या मंगळवार आहे, त्याच्यामुळे गणपतीच्या पूजेसाठी जास्वंदीची फुलं पाहिजेत. सगळं मला व्यवस्थित आणि वेळेवर हवं, कळलं?
आणखीन काही लागलं तर नंतर सांगण्यात येईल. येस मॅम, कळलं. राहू दे ग, काही लागलं ना तर सांगेन मी तुला. हं? मी रमावतीला चाललोय. का तिथे चाललेला गोंधळ काय कमी आहे म्हणून तू चाललायस? तिथे कोणाच्या जाण्यामुळे गोंधळ झाला? अमृताचा फोन आला होता मला, रडत होती फोनवर. अरे कमाल आहे, जो तो माझ्या मुलीच्या नजरेत मला पाडायलाच बघतोय. त्या गण्यापासून आत्याबाईंपर्यंत हा आर्यन सरतापे त्यांच्या गळ्यातला ताईतच झालाय. तू खूप एकांगी विचार करतोयस असं नाही वाटत आहे का तुला? हो का? मग आता तूच सांग मला, मी कसं वागायला हवं ते. अधिक शांतपणे विचार कर, त्यातूनच काहीतरी मार्ग निघेल आणि अमृतालाही कमी त्रास होईल. अमृताशी बोललोय मी, आता ती समजुतीने घेईल, खात्री आहे माझी. बघ आता मला असं वाटतं, तुझे बघ, त्यापेक्षा मला असं वाटतं की तू रमावतीला चाललायस तर वडीलकीच्या नात्याने आजूबाजूला लक्ष ठेव. वेळ पडलीच तर कडक वाग आणि माझा भाऊ असण्याचं कर्तव्य पूर्ण कर. चल येतो मी. वामन, फोन कर तिथून. आणि मी जर जास्त काही बोललो असेल तर मला माफ कर. दादा काय येऊ मी? काल आर्यन थोडक्यात वाचला. पकडला गेला असता तर काय, त्यांनी आर्यनला मारलं असतं. मारलं नसतं, पण सोडलं पण नसतं. अमृता, यांनी आर्यनला पाहिलं तेव्हा काय झालं होतं तुला चांगलं माहितीये. तरी सुद्धा काल आर्यन परत इकडे आला. यांना कळलं तर काय होईल तुला कल्पना आहे? काही होणार नाही. मी काही होऊ देणार नाही. अमृता, तुमचं लग्न व्हावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे. पण काय? पण यासाठी आपण यांची परीक्षा नाही पाहू शकत. म्हणजे फक्त तुझ्या प्रेमापोटी यांनी अजून आर्यनच्या बाबतीत कुठलंही वेडवाकडं पाऊल उचललं नाही. ते अजूनही वाट पाहतात अमृता तुझा विचार बदलण्याची. पण तू जर का त्यांना असाच विरोध करत राहिलीस आणि ते जर त्यांच्या सहनशक्ती पलीकडे गेलं तर मी विचारही करू शकत नाही ते काय करतील याचा. त्यांना जे काही करायचं असेल ना ते आता आम्हा दोघांचंही करावं लागेल. कारण आर्यनला काहीही झालं तर मी गप्प बसणार नाही. तू असा विचार का करतेस अमृता? यांच्यामध्ये आणि युगंधरबाईंमध्ये जे काही गैरसमज असतील ते आपण बोलून मिटवू ना. तू एक लक्षात घे,
त्या दोघांमधले गैरसमज मिटल्याशिवाय तुमच्या नात्याला भवितव्य नाही. जानकी, आमच्या नात्याचं भविष्य आम्ही ठरवणार, दुसरं कोणी नाही. अच्छा, म्हणजे आता हे तुझ्यासाठी दुसरं कोणीतरी झालेत का? तू शब्दशः अर्थ घेऊ नकोस ग. पण आता या बाबतीत मी त्यांचं काहीही ऐकणार नाही. माझं तर ऐकशील? अमृता, आपण यांच्याशी बोलू, सगळे गैरसमज मिटवू. तू फक्त एक कर, आत्ता आर्यनला इकडून जायला सांग. आर्यनच्या इकडे राहण्याने प्रश्न सुटणार नाहीये. तुला कळतंय का मी काय म्हणतेय ते? अमृता, तुला कळतंय का मी? आमच्या नात्याचं भविष्य आम्ही ठरवणार, दुसरं कोणी नाही. आत्याबाई, या वाकनेस या. तुमची जायची सगळी तयारी झाली आहे. हां, काय काय झालंय? कसं कसं जायचंय? मी आत्याबाई, मुंबई लखनौ फ्लाईटचं बुकिंग केलंय. विमानतळावर तुम्हाला नेण्यासाठी एक गाडी येईल आणि तोच ड्रायव्हर सतत पुढे तुमच्याबरोबर असेल. विमानतळावरून हॉटेलवर गेल्यानंतर तिथली सगळी व्यवस्था पाहण्यासाठी शर्मा नावाचे गृहस्थ असतील. तुम्हाला काय हवं नको ते फक्त शर्मांनाच सांगायचं. हो, काय वागतेस? एवढी बडदास्त कशासाठी? तसं नाही आत्याबाई, तुम्ही देवदर्शनाला चालला आहात. तुमचं मन फक्त त्यामध्येच रमावं यासाठी ही सगळी चोख व्यवस्था केली आहे. तुम्ही निश्चिंत मनाने जा. मी अगदी निश्चिंत आहे. इथली सगळी जबाबदारी तुमच्यावर सोपवून जाते, तेव्हा आता हा सगळा भार तुमच्यावर. भार कसला आत्याबाई, ही जबाबदारीच आहे माझी. तुम्ही इथली काळजी करू नका, मी इथे आहे. एवढंच नाही तर तिकडेही तुम्हाला कधीही कुठलीही अडचण आली मला केव्हाही फोन करा. माझा फोन 24 तास चालूच असतो. आता इतकी चांगली व्यवस्था केल्यावर तशी वेळ येणार नाही बहुधा, पण मधनं इथली चौकशी करण्यासाठी मात्र करीन फोन. चालेल. येऊ मी आत्याबाई? या. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमो शिवाय, नमो शिवाय. वामनराव, रमावतीला जाण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला वाटतंय. आत्ता कन्फर्म होतंय माझं. एवढ्यात तुम्हाला बातमी मिळाली? तेच तर आमचं काम आहे वामनराव. जातोय. वामनराव, रमावतीला निघालात, एक गोष्ट बोलायची होती. बोला. चुकून जर तिकडे आर्यन तुम्हाला भेटला तर त्याला म्हणावं जपून राहा, कारण साहेबांची त्याच्यावर वक्रदृष्टी पडली आहे आणि हे प्रकरण सहजासहजी मिटणारं नाहीये. वाकनीस प्रकरणं बोलूनही मिटवता येतात. दरवेळेला एकमेकांवर फक्त लक्ष ठेवून ती मिटतात असं नाहीये. दुसरं कुठलंही प्रकरण असताना तर बोलून मिटलं असतं, पण युगंधरा सरतापे नाही. तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात वाकनीस? मी या घराच्या माल्याच्या बाजूने. थँक्स, लक्षात ठेवीन. येतो मी. हॅलो आर्यन, कसा आहेस तू आणि कुठे आहेस आता? मी बरा आहे अमृता, इकडे विंचुर्णीतच आहे. मला सांग, तू बरी आहेस ना? बरी आहे, नको काळजी करूस. बरं अमृता, मी गेल्यानंतर काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला? नाही, इथे काहीच नाही झालं. उलट मला तुझी काळजी वाटते. आर्यन, मी काय म्हणते, तू मुंबईला परत जा.
मी मुंबईला परत जाऊ? अमृता काय बोलतेस तू हे? आर्यन तू खरंच मुंबईला परत जा. इथे उगाच माझ्यासाठी तू स्वतःची ससे होलपट नको करून घेऊस. मुंबईला जाऊन काय करू आणि मी? तुझे बाबा म्हणतायत तसं वागू? तुला कळत कसं नाहीये अमृता? हे बघ, मी जर मुंबईला परत गेलो ना तर आपल्या भेटण्याचे सगळे चान्सेस संपतील. आणि हेच तर हवंय तुझ्या बाबांना. म्हणूनच तर त्यांनी जानकीला इकडे पाठवलं होतं, इनडायरेक्टली त्यांचा मेसेज पोचवायला. म्हणजे जानकी तुला भेटायला आली होती? तू बोलवलं नव्हतंस तिला? नाही, आय मीन मी का बोलवू तिला? अगं मला जानकीला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी इकडे विंचुर्णीत आहे, म्हणून तर तिला फोन केला होता. भेटायची आयडिया तिचीच होती. नाही, एक मिनिट, काहीतरी गैरसमज होतोय आर्यन. जानकी असं कशाला वागेल? अरे ती आपल्या बाजूने आहे. हे बघ अमृता, तू जे बोलतेस ते कदाचित बरोबरही असेल, पण तू लगेच जाऊन जानकीला काही बोलू नकोस. नाही म्हणजे कितीही झालं तरी ती तुझ्या बाबांची बायको आहे. कदाचित तुझ्या बाबांनी तिला फोर्स केलं असेल आणि तिला त्यांचं ऐकावंच लागणार ना. नाही, मला नाही वाटत. म्हणजे जानकी, मला काहीच कळत नाहीये. जाऊ दे अमृता. हे बघ, आपण आत्ता या विषयावर नको बोलायला. अमृता, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. माझ्यावर किती प्रेम आहे तुझं? आर्यन, असं का विचारतोय? नाही म्हणजे उद्या जर पळून जाऊन लग्न करायची वेळ आली तर मागे हटणार नाहीस ना? तशी वेळच येणार नाही. आर्यन, तुला माहितीये, काल बाबा माझ्याशी खूप प्रेमाने बोलत होते फोनवर. अमृता, पण तू हे विसरू नकोस की तुझे बाबा एक राजकारणी आहेत. त्यांनी जानकीला इकडे पाठवलं होतं, इनडायरेक्टली त्यांचा मेसेज पोचवायला. तुझे बाबा एक राजकारणी आहेत. साहेब, बोलावलं? तुम्ही जो माणूस दिलाय तो खरंच विश्वासातला आहे ना? साहेब, एकदा दुधाने तोंड पोळल्यानंतर माणूस ताकही फुंकूनच पितो ना. नाही, अमृतावर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही जो तुमच्या विश्वासातला खास माणूस दिलायत, त्यानं काल रात्री मला फोन करून सांगितलं की आर्यन सरतापे सुभानरावाच्या घरी आलाय. 2च मिनिटात मी दळवींना फोन करून पाहायला सांगितलं तर दळवींनी सांगितलं तो मुलगा तिथे नव्हता. साहेब, जेवढी मला माझ्याबद्दल खात्री आहे तेवढीच मनोजबद्दलही आहे. जर त्याने तिथे आर्यन सरतापेला पाहिलं असेल तर तो नक्कीच आर्यन असेल. पण मग दळवी माझ्याशी खोटं का बोलतील? वाकनीस, इतके दिवस मी माझा सभ्यपणात जपलाय, पण मला वाटतं मला आता तो सोडावा लागेल. त्या आर्यन सरतापेच्या बापाला मी काहीही केलेलं नसताना त्या युगंधराने त्याच्या खुनाचा आळ माझ्यावर घेतलाय. आता हा आर्यन सरतापे जर जास्त शहाणपणा करतो ना तर मी सोडणार नाही त्याला. साहेब, हे प्रकरण अत्यंत नाजूक आहे. आपल्याला प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच टाकायला पाहिजे. कारण जर हे प्रकरण एकतर्फी असतं तर ठीक होतं, पण यामध्ये आपलंही माणूस गुंतलंय, त्याचं काय? मग वाकनीस असं समजा हे प्रकरण एकतर्फीच आहे. मला एक कळत नाही वाकनीस, तुम्ही इतके हळवे केव्हापासून झालात? परत परत सांगतोय वाकनीस, माझ्याशी डबल गेम करण्याचा प्रयत्न कुणीही करू नका.
जे मनात आहे तेच ओठावर ठेवा. कारण आता सरळ विचार करायच्या मनस्थितीत राहिलो नाही मी. त्या मुलाने जर जास्त शहाणपणा केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून काढा. ठीक आहे साहेब, जशी तुमची इच्छा. नुसती माझी इच्छा नाही वाकणीस, हीच तुमची इच्छा सुद्धा असू दे. मनात असो अथवा नसो, मी सांगतोय तेच करायचं. तसंच होईल. या तुम्ही.